लाभ मिळेल भरपूर, खर्चापासून राहा दूर. मेष राशीच्या मंडळींनो, तुम्हाला कधीतरी असं वाटतं का की मी सर्व काही करू शकतो, परंतु काहीतरी कुठेतरी अडतंय? मार्च 2026 हा महिना तुमच्यासाठी भाग्य बदलवणारा ठरेल की तुमच्या संयमाची परीक्षा घेणारा हा महिना असेल. हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. यातून तुम्हाला कळेल की काय करायचं, काय टाळायचं. यशासाठी नेमका मंत्र कोणता? मेष म्हणजे अग्नी, उत्साह, धाडस, नेतृत्व. मीच आधी अशी तुमची वृत्ती असते. तुम्ही थांबत नाही, तुम्ही वाट पाहत नाही, तर तुम्ही परिस्थिती बदलतात. मार्च 2026 या महिन्यात हाच स्वभाव तुमचा मित्र ठरेल. हाच तुमची कधीतरी तुमचा शत्रू देखील ठरेल. मेष व्यक्ती अपयशातही संधी शोधते. संकटात पहिला पाऊल टाकणारा योद्धा जर कोणी असेल तर ती व्यक्ती म्हणजे मेष होय. अन्य लोक जिथे थांबतात तेथून मेष रास सुरुवात करत असते. कारण वेळ कठीण आहे म्हणून थांबायचं नसतं, तर वेळ कठीण आहे म्हणून घडायचं असतं. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी आणि अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण मार्च 2026 या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत. त्यामध्ये आज आपण मेष राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत. सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते. मेष राशीचे स्वामी मंगळदेव कुंभ राशीत म्हणजे लाभस्थानात विराजमान आहे. संपूर्ण महिनाभर ते तिथेच असणार आहेत. अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे तुमच्या त्रिकोणाचे स्वामी किंवा ग्रहांचा राजा रविदेव यांच्या युतीत आहेत. इतकेच नव्हे तर भाग्येशाची त्याच्यावर दृष्टी आहे. या सर्व बाबी अत्यंत सकारात्मक म्हणता येईल. या महिन्यात तुमचं व्यक्तिमत्व अधिक आकर्षक होईल. लोक तुमच्याकडे पाहतील, तुमचं ऐकतील, पण अहंकार वाढू देऊ नका. गती अधिक संयम म्हणजे स्थिर यश. हे यशाचं सूत्र लक्षात ठेवा. हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. धन कुटुंब वाणी या दृष्टीने विचार केला असता मेष राशीसाठी शुक्रदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे धनेश आहेत. शुक्रदेव 2 मार्च रोजी तुमच्या व्ययस्थानात उच्चीचे होणार आहेत. या काळात तुमचं उत्पन्न स्थिर राहील. खरं सांगायचं तर ते वाढेल, परंतु खर्च अनियंत्रित होऊ शकतो. अचानक खर्च होतील. वाहनावर, आरोग्यावर, घरावर तुमचा खर्च होऊ शकतो. आता नाही तर कधीच नाही अशी काहीतरी तुमची मनस्थिती होऊ शकते, ज्यामुळे तुम्ही अनेक पद्धतीने खर्च कराल. म्हणून या काळात तुम्ही आपलं बजेट सांभाळायला हवं. घरात तुमचं मत महत्त्वाचे ठरेल. वडीलधारी व्यक्तींचा सल्ला तुम्ही नक्कीच घ्यायला हवा. तो तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. बोलताना शब्द जपून वापरा. एक वाक्य नातं सुधारू शकतं आणि एक वाक्य महिनाभराचा मूड खराब करू शकतं. ही बाब लक्षात घ्या. पराक्रम व परिश्रम या दृष्टीने मेष राशीसाठी बुधदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत. बुधदेव या काळात तुमच्या लाभस्थानात विराजमान आहे. ही बाब चांगली असली तरी परिश्रमाचं फळ तुम्हाला थोडं उशिराने मिळेल. नोकरीसाठी, व्यवसायासाठी तुम्हाला प्रवास करावा लागेल. धार्मिक किंवा कौटुंबिक प्रवास देखील शक्य आहे. प्रवासात नवीन ओळखी होतील. नेटवर्किंगसाठी देखील काळ उत्तम आहे. या काळाचा उपयोग करून घ्या. वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या दृष्टीने घरात थोडा बदल घडून येईल किंवा तुम्हाला काही बदल करावासा वाटेल. रंग, दिशा, साफसफाई या संदर्भात काहीतरी कार्य होतील. वाहन खरेदीचा तुम्ही विचार कराल. आईचा भावनिक पाठिंबा तुम्हाला मिळेल. थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी शुभ म्हणता येईल. पूर्ण लाभ घ्या. शिक्षण, संतती, प्रेम या दृष्टीने विचार केला असता मेष राशीच्या विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांवर लक्ष केंद्रित करायला हवं. अभ्यासात सातत्य ठेवलं तर यश तुमचंच असेल. प्रेमात, जुन्या नात्यामध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतो, म्हणून कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या. संतती संदर्भात तुम्हाला शुभ वार्ता प्राप्त होतील. पालकत्वात संयम ठेवा, कारण पंचमेशाची पंचम स्थानावर दृष्टी आहे. या काळात तुमची संतती प्रगती करणार आहे. विवाह इच्छुकांसाठी हा महिना संमिश्र परिणाम देणारा राहील.
प्रस्ताव येतील, परंतु कुठल्याही प्रकारची घाई न करता तुम्ही निर्णय घ्या. वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने विचार केला असता अहंकार टाळा, योग्य संवाद ठेवा, मौन अजिबात ठेवू नका. मेष राशीच्या जातकांना एक छोटासा प्रश्न. या महिन्यात तुम्हाला कोणत्या क्षेत्रात यश हवंय? तुम्ही संयम पाळू शकता का? तुमची उत्तरं कमेंटमध्ये नक्की लिहा. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता तुम्हाला आरोग्यविषयक काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. विशेषतः डोकेदुखी, रक्तदाब किंवा ॲसिडिटीचा त्रास वाढू शकतो. झोप विस्कळीत होईल. या काळात आरोग्याची विशेष काळजी घ्या. तसंच या काळात तुम्ही नवीन कर्ज टाळा. जुनं कर्ज हळूहळू कमी होईल. शत्रू किंवा स्पर्धक त्रास देतील. आपल्यासोबत पॉलिटिक्स होत आहे, ऑफिस पॉलिटिक्स होत आहे, हे तुमच्या लक्षात येईल. परंतु शेवटी विजय तुमचाच आहे, हे प्रामुख्याने लक्षात घ्या. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने जे मेष जातक नोकरी करीत आहेत त्यांच्यावर जबाबदारी वाढणार आहे. प्रमोशनची चर्चा होईल, मात्र ते मिळेलच याची शाश्वती देता येत नाही. पुढील महिन्यात ते मिळण्याची शक्यता अधिक असेल. व्यवसायात नवीन कल्पना सुचतील. पार्टनरसोबत स्पष्टता ठेवा. ग्राहकांच्या संख्येत वाढ होईल. महाभारतातील अर्जुन तुम्हाला आठवतो का? युद्ध सुरू होण्यापूर्वी तो एका संभ्रमात होता. भगवान श्रीकृष्णाने त्याला एकच गोष्ट सांगितली, कर्म कर, फळाची चिंता सोड. मेष राशीच्या जातकांनो, मार्च महिन्यात तुम्हाला हेच करायचे आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने या काळात तुम्हाला अध्यात्माची ओढ लागेल. आरोग्य उत्तम राहील. कुटुंबाकडून तुम्हाला मानसन्मान प्राप्त होईल. या काळात महिलांचा आत्मविश्वास वाढणार आहे. घर करिअरमधील संतुलन तुम्ही उत्तमपणे सांभाळणार आहात. मात्र स्वतःसाठी वेळ काढणं तुमच्यासाठी आवश्यक राहणार आहे. थोडक्यात हा महिना उत्तम जरी असला तरी थोडी संकटाची चाऊल देखील आहे. एक योद्धा वेगाने धावत होता. पुढे एक दरी होती. तो थांबला, दिशा बदलली आणि तो वाचला. वेग चांगलाच असतो, परंतु दिशा देखील महत्त्वाची असते. भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने मेष राशीसाठी हा महिना अनेक शुभसंकेतांनी परिपूर्ण भरलेला आहे. प्रामुख्याने तुमच्या भाग्येशाची दृष्टी भाग्यस्थानावर पडत आहे, जो अत्यंत मोठा शुभसंकेत म्हणता येईल. या महिन्यात बुध, रवी, शुक्र, राहू आणि राशी स्वामी मंगळ असे सर्व ग्रह तुमच्या लाभस्थानात आहेत. ज्योतिष नियमानुसार लाभस्थानात येणारा प्रत्येक ग्रह लाभ द्यायला बाध्य असतो. त्यामुळे अर्थातच अनेक शुभसंकेत आहेत. 7.5 जरी सुरू असली तरी या सर्व शुभसंकेतामुळे तुम्ही यशस्वी होणार आहात. या काळाचा सदुपयोग करा. व्यय व परदेश गमन या दृष्टीने विचार केला असता अनपेक्षित खर्च वाढण्याची शक्यता आहे. परदेशाशी संबंधित एखादी संधी मिळू शकते. त्यामुळे आवश्यक कागदपत्र, विजा या गोष्टींकडे लक्ष द्या. मेष जातकांना एक प्रश्न. मार्च 2026 साठी तुमचं ध्येय काय आहे? कोणती विशेष गोष्ट तुम्ही या महिन्यात करणार आहात? तसंच हा व्हिडिओ तुम्ही कुणासोबत शेअर करणार आहात? तुमची उत्तरं कमेंटमध्ये नक्की लिहा. मेष मंडळींनो, हिरो कधीही परफेक्ट नसतो. तो पडतो, उभा राहतो. हा महिना तुम्हाला घडवणारा आहे, तोडणारा नाही. आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये तुमचं मन मोकळं करा. कारण हे चॅनल केवळ भविष्य सांगण्यासाठी नाही, तर भविष्य घडवण्यासाठी आहे. आयुष्यातील प्रत्येक दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही. काही शुभ तर काही तणावाचे, संघर्षाचे जातात. हे सर्व मुख्यतः चंद्राच्या गोचरवरून ठरत असतं. या दृष्टीने या महिन्यात मेष जातकांसाठी 4, 14 आणि 24 मार्च हे दिवस शुभ आहे. महत्त्वाची कामं या दिवसांमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. तर 2, 11 आणि 21 हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहे. संघर्षाचं प्रमाण वाढेल. म्हणून या दिवसांमध्ये स्वतःच्या कुटुंबाची योग्य ती काळजी घ्या, जेणेकरून मानसिक स्वास्थ्य टिकून राहील. उपायांच्या दृष्टीने या महिन्यात ग्रहण होणार आहे. ग्रहण प्रत्यक्ष दिसत असेल तर त्याचे सूक्ष्म तरंग साधारणपणे 6 महिने ते 1 वर्ष जाणवतात. विशेषतः ज्या राशीवर किंवा भावावर ग्रहण होतं त्या व्यक्तीच्या कुंडलीत ग्रहणग्रस्त ग्रह आहे त्यांच्यावर हा परिणाम अधिक खोल होतो.
या परिणामांची तीव्रता कमी करण्यासाठी तुमच्या राशीनुसार सोपे परंतु प्रभावी उपाय मी देत आहे. हे उपाय कर्मशुद्धी, मानसिक स्थैर्य आणि ग्रह शांती अशा तीनही स्तरावर काम करतात. यामध्ये सर्व राशींवर लागू होणारा अत्यंत प्रभावी उपाय म्हणजे ग्रहणाच्या दिवशी किंवा त्या आठवड्यात कोणत्याही प्रकारची नकारात्मक चर्चा, वाद आणि निर्णय घेणं टाळा. ग्रहण कर्माला जागं करतं, त्यामुळे सत्कर्म हेच सर्वात मोठं संरक्षण आहे. मेष राशीने दर मंगळवारी हनुमान चालिसाचं पठण करावं. मसूरची डाळ किंवा गुळाचं दान करा. क्रोधाच्या वेळी मौन पाळण्याचा संकल्प देखील करा. ब्रेसलेटच्या दृष्टीने मेष राशीसाठी लॅपिज लाजुली हे ब्रेसलेट उत्तम आहे. चिडचिड, उतावळेपणा, अपघात, निर्णय चुकणं अशा समस्यांचा जर तुम्ही सामना करत असाल तर हे तुमच्यासाठी लाभदायक राहील. हे ऑनलाईन खरेदी करायच्या असल्यास लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ब्रेसलेटसोबत धारण कसं करायचं याचा शास्त्रोक्त विधी, ॲक्टिवेशन कार्ड आणि डिस्काउंट कार्ड देखील देत असतो, म्हणून त्याचा लाभ अवश्य घ्या. अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी मार्च 2026 कसा राहील हे समजून घेण्यासाठी 12 व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर उपलब्ध आहे. व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा आणि हो, कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष, घर घर ज्योतिष अवश्य लिहा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.